पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात पंढरपूर शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारे श्वसनाचे आजार, होणारा त्रास हा प्रचारातील प्रमुख मुद्दा ठरला होता। तत्पूर्वी 4 वर्ष पंढरपूर नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्यामुळे पंढरपूर शहरातील अनेक पक्ष संघटनांनी पंढरपूर शहरातील रस्त्यावरील पडलेले खड्डे आणि धूळ याबाबत त्वरित उपाययोजना व्हाव्यात यासाठी आंदोलनही केली होती आणि यातूनच नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दाही गाजला होता। आता पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रणिता भालके यांनी मागील महिन्यात पदभार स्वीकारला आहे। पंढरपूर शहरातील काही रस्त्यावर धूळमुक्तीसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकरमधून पाणी मारले जाते अशी टीकाही भाजपच्या काही समर्थकांनी नुकतीच केली होती। तर पंढरपूर नगरपालिकेने धूळमुक्तीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करतानाच भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी तोंडाला मास्क लावून शहरातील धुळीच्या साम्राज्याकडे लक्ष वेधले आहे। पंढरपूर कुठे धूळमुक्त झालं असा सवालही विक्रम शिरसाट यांनी उपस्थित करीत पालिकेसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे। पंढरपुरात इतका धुराळ आहे की रुमाल बांधल्याशिवाय आम्हाला घरातून बाहेरच पडता येत नाही। पहिलं म्हणजे धूळमुक्त पंढरपूर करून पंढरपूरला मोकळा श्वास घ्यावा अशी आमची मनोमन इच्छा आहे। धुळीमुळे हा पंढरपूरमध्ये धुळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी कंटिन्यू सतत रुमाल बांधून असतो। लोकांना मास्क बांधल्याशिवाय, तोंडाला रुमाल बांधल्याशिवाय पर्याय नाही आणि ह्याच्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। नागरिकांचे फुफ्फुसाचे आजार असतील, सर्दी असेल, अनेक आजारांना सामोरे जाण्याची वेळ पंढरपूरकरांवरती आलेला आहे आणि पंढरपूर नगरपालिकेचं प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, लोकप्रतिनिधींनी तर त्यांच्या अजेंड्यावर असं सांगितलं होतं की पंढरपूर धूळमुक्त करणार। कुठं धूळमुक्त आहे? त्यांनी 1-2 दिवस फक्त धुळीसाठी रस्त्यावर पिण्याचा पाण्याचा प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग त्यांचा अयशस्वी ठरलेला आहे, कारण रस्त्यावरती पाणी मारून धूळमुक्त करणे हे काय पर्याय नाही। तरी मी पंढरपूर नगरपालिकेच्या प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना इथून एक थेट आव्हान करतो की जर लवकरात लवकर या पंढरपूर शहरातील धूळ जर नाही बंद झाली तर आम्हाला सगळे नागरिक घेऊन नगरपालिकेच्या समोर लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करावं लागेल।